श्री राम जन्मभूमी अयोध्येतील ऐतिहासिक व राष्ट्रीय अस्मितेचा होणाऱ्या सोहळ्याचे अभूतपूर्व अतिभव्य नियोजन होत आहे। या सोहळ्यात देशाच्या संपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडावे असे नियोजन करण्यात येत आहे। देशभरातील विविध कला, कलावंत, लोकसंस्कृती यांचे या सोहळ्यात जगाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। याचे नियोजन सध्या मोठ्या प्रमाणात अंतिम टप्प्यावर आले आहे। यामध्ये अयोध्येत रांगोळ्यांनीही सजावट केली जाणार आहे। श्री राम जन्मभूमी अयोध्येत रामलल्लाच्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काढण्यात येणाऱ्या रांगोळ्यांसाठी परळीची भूमिकन्या असलेल्या एका रांगोळी कलाकाराला मानाचे निमंत्रण मिळाले आहे। त्यामुळे प्रभू श्री रामलल्लाच्या स्वागताची रांगोळी काढण्याचा बहुमान परळीच्या या भूमिकन्येला मिळाला आहे। ही खरोखरच परळीकरांसाठी एक अभिमानाची बाब ठरली आहे। संपूर्ण देशामध्ये प्रभू श्रीरामाच्या आगमनाची उत्सुकता वाढलेली आहे। देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे। ठिकठिकाणी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे। याच अनुषंगाने श्री राम जन्मभूमी अयोध्येत भव्य दिव्य अशा सोहळ्याची तयारी केली जात आहे। यामध्ये परळीशी मूळ नाते असलेल्या कुमारी आसावरी रामलिंगाप्पा लिंगाडे या भूमिकन्येला रंगावलीकार म्हणून प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्येतील मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रांगोळी काढण्याच्या सेवेची संधी मिळाली आहे। येत्या 18 जानेवारीला कुमारी आसावरी तिचे पुण्यातील शिक्षक व काही सहकाऱ्यांसोबत अयोध्येला रवाना होणार आहे। आसावरी ही सध्या पुण्यात रांगोळीचे रितसर प्रशिक्षण घेत आहे। पुणे येथे प्राध्यापक अक्षय शहापूरकर यांच्याकडे भव्य दिव्य रांगोळी काढण्याची कला ती आत्मसात करत आहे आणि भव्य दिव्य रांगोळी काढण्यामध्ये तिचा उत्कंठा निर्माण झाला आहे। यापूर्वी आसावरी प्रभू श्रीराम, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, विठ्ठल आदी देवदेवता व विविध संत नेते मंडळी यांच्या भव्य दिव्य रांगोळ्या कलाकृतीतून साकारलेल्या आहेत। भव्य दिव्य रांगोळी रेखाटन व या कलाकृतींची दखल यापूर्वी विविध वृत्तवाहिन्या माध्यमांनीही घेतलेली आहे। आसावरीचे वडील श्री रामलिंगाप्पा हे परळीतील जुन्या गावभागाच्या कनिष्ठार भागातील मूळ रहिवासी असून सध्या ते संगीत शिक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतात। आसावरीचा भाऊही तबला वादक आहे। तोही पुण्यात पूर्णवेळ तबल्याचे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत आहे। रामलिंगाप्पा हे संगीत शिक्षक व त्यांची दोन्ही मुले ही कलाकार म्हणून पुढे आले असून रामलिंगाप्पा यांचा कलेचा वारसा ते पुढे चालवताना दिसत आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीशी परळी वैजनाथची नाते असलेल्या आणि मूळ मायभूमी असलेल्या लिंगाडे परिवाराचे आसावरीच्या या निवडीबद्दल आणि मिळालेल्या बहुमानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।